वेलकम बॅक गाईज. आज परत एकदा आपण आलेलो आहोत पिंपरी चिंचवडमधल्या भेळ चौकामध्ये, जिथे आपण एक्सप्लोर करणार आहे 40 वर्ष जुना असलेला वासू वडापाव. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली आपल्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत भेळ चौकामधल्याच वासू वडापावला भेट द्यायला. वासू वडापाव हे खूप जुनं इथलं वडापावचं शॉप आहे, जे हातगाडीपासून सुरू झालेलं आहे आणि आता त्यांचं शॉप आहे मोठं. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. असा मोठा बॅनर वगैरे नाही आहे, पण तुम्ही इथे आलात की वासू वडापाव खूप फेमस आहे. तुम्ही या टेस्ट घ्या. चला, जास्त वेळ न घालवता तुम्हाला वासू वडापाव कसा आहे हे दाखवते. आणि हां, अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, इथे तुम्हाला सकाळी नाश्त्याचे आयटम मिळतील. इडली वडा, सांबार, शिरा, उपीट, आणि संध्याकाळी इथे तुम्हाला वडा मिळेल. वडापाव खूप फेमस आहे, वडापाव आणि चहा. चला आपण इथली टेस्ट घेऊया. चला, आता आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर एकदम लास्टला तुम्हाला वासू वडापाव दिसेल. हे बघा तुम्ही, आपण आता सकाळच्या टायमाला आलेलो आहोत. सकाळी इथे खूप गर्दी आहे, तुम्हाला दिसतच असेल. हे तुम्ही नाश्त्याचे आयटम बघू शकता इथे काय काय मिळतात. सकाळी 7:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नाश्त्याचे आयटम आहे. जिथे वडापाव मिळतो, साबुदाणा वडा आहे, कांदा पोहे, इडली सांबार, बटाटा वडा सांबार, उडीद वडा सांबार, शिरा आणि उपीट. अगदी माफक दरामध्ये इथे तुम्हाला नाश्ता मिळेल. क्या बात आहे. आपण आलोय आणि इथे बर्थडेचं सेलिब्रेशन चालू आहे. मस्त. जेवढं दुर्गा टेकडीवर आमचे जे वाढदिवस वगैरे आम्ही साजरा करतो, आमचा ग्रुप, त्यांचे बरेच प्रोग्राम आम्ही इथं चहा नाश्त्यासाठी आम्ही इथं आयोजित केलेलं असतं सगळं. आमचा ग्रुप इथं येतो, बरेच वर्ष चहा नाश्ता, आणि ते पण सर्व्हिस चांगली देतात, डिस्काउंट पण देतात. असं आमचा ग्रुप सोडून बाकी सुद्धा ग्रुप येतात इथे. आता आम्हाला तर वासू वडापाव ज्या वेळेला इथं छोटं होतं तेव्हापासून आम्ही येतो. त्यांची पहिली गाडी असल्यापासून, म्हणजे 20 वर्षापासून जवळजवळ आहे तेव्हापासून. हो हो, तीच मिळते. पार्सल पण घेऊन जातात. आम्ही खातो, नाश्ता झाला की कुटुंबासाठी पण नेतो आम्ही. आमच्या घरच्यांना सुद्धा टेस्ट आवडते. प्रत्येकाला आपापली आवड आहे, तरी पण आम्हाला आवडतं, तुम्हाला पण आवडेल असे आमची अपेक्षा आहे. एकदा येऊन पहा, तुम्ही चव घ्या. छान वडापाव वगैरे आणि उडीद वडा सांबार एकदम उत्कृष्ट मिळतो, चविष्ट आहे. एकदा लाभ जरूर घ्यावा. ओके, वेलकम. वासू वडापाव मला असं वाटतं अगदी सुरुवातीला समोरच्या शेडमध्ये त्यांचं ही साध्या हातगाडीवर तो त्यांचा व्यवसाय झाला. त्या व्यवसायामध्ये त्यांनी एवढी प्रगती केली. इथली क्वालिटी एक नंबरची क्वालिटी आहे. म्हणून सुप्रभात जे जे आमचे मित्रपरिवार असतील त्या सगळ्या पार्ट्या आमच्या इथे येतात आवर्जून. पहिले आम्ही गायत्री वगैरे सगळीकडे जात होतो, पण आम्ही इथं आवर्जून येतो. ती बटाटा भजी असो, गोल भजी असो, बटाटे वडे, सांबार वगैरे सगळ्यात क्वालिटीला ते एक नंबर आहे. म्हणून सगळ्या लोकांना अशी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त इथं या वासू वडापाव सेंटरला भेट द्यावी. वासूचा वडापाव चहा चांगला टेस्टी आहे आणि बटाटा भजी पण चांगली आहेत. इथली सर्व्हिस वगैरे चांगली आहे, कारण का सर्व तेल वगैरे खाद्यपदार्थ चांगले आहेत. याचा स्वाद सर्व गिरायकांनी घ्यावा. वडापाव खाताना माणूस धरपडला एवढा की हात मोडून घेतला. एवढा टेस्टी वडापाव तुम्हाला पिंपरी चिंचवड मध्ये कुठेही मिळणार नाही. वासू वडापाव एक नंबर. कांदा भजी, बटाटा भजी, वडापाव वगैरे फार चांगल्या क्वालिटीचं मिळतं आणि सर्व्हिस चांगली हसून खेळून देतात, त्यामुळे इथे गर्दी असते. सर्व सुप्रभात मित्र परिवारांच्या वाढदिवस या वासूवाड्यामध्ये होतात, कारण वासूवाडीची तेलाची क्वालिटी चांगली आहे, बसण्याची सोय चांगली आहे, वडा चांगला आहे, भजी चांगली आहेत, बटाटा भजी चांगले आहेत, बसण्याची आणि सगळी सर्व्हिस चांगली आहे. त्यामुळे हे लोकांना ह्या प्राधिकरणात इथले खाद्यपदार्थ चांगले आवडतात. म्हणून आम्ही इथं नेहमी आमचे वाढदिवस इथं करतो. या ठिकाणी खूप चांगली सोय आहे. फेमस स्टॉल आहे हा. आज आमचे मित्र आदरणीय गोंजारे साहेब यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ आम्ही या ठिकाणी वासू वडापाव सेंटरला भेट दिली. वारंवार आठवड्यात 1-2-4 आमचे वाढदिवस या ठिकाणी असतातच. या ठिकाणच्या असलेल्या संपूर्ण खाद्यपदार्थांच्या क्वालिटीमुळं आम्ही या ठिकाणी आवर्जून येत असतो. इथली भजी तर अप्रतिम. एक भजी खाल्ल्यानंतर दुसरी भज्याची प्लेट कधी येते
अशी आमची उत्सुकता या ठिकाणी वाढवली जाते. अशा पद्धतीचा भजी असू द्या, वडापाव असू द्या, वडा सांबर असू द्या, उडीद वडा सांबर असू द्या, अतिशय अप्रतिम. सांबर पण एक नंबर क्वालिटीचं या ठिकाणी आम्हाला खायला मिळतं. आणि सगळी लोक इथं आल्यानंतर आनंदानं खाऊन तृप्त होत आहेत. आणि त्या मानाने या ठिकाणचे रेट सुद्धा अतिशय म्हणजे अतिशय कमी आहेत. असं वाटतंय सुंदर यांच्या या वडापाव सेंटरला आमच्या या सुप्रभात ग्रुपच्या वतीनं लक्ष शुभेच्छा. आता आपण प्रत्येकाकडनं ज्याची तारीफ ऐकली ती ही गोल अशी गरम मस्त कांदा भजी इथं तळली जाते. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. हा 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 मस्तच. बघा हे वासू वडापावचं किचन आहे आणि इथले खूप आपल्याला गरम गरम मस्त थंडीच्या वातावरणात गरम गरम भजी तळतायत. तुम्ही कढई बघू शकता. सुगंध सुटला इथे मस्त छान. इथे बटाटा वडा होतोय रेडी. तुम्ही आतमध्ये बघू शकता किती क्लीन आहे. आणि नाश्ता चालू आहे. तर कांदा वगैरे कट करून ठेवलाय, कोथिंबीर आहे, भाजी आहे वडापावची. सकाळी सुद्धा वडा सांबार लागतो. बटाटा भजीची तयारी आहे बघा इथे. हा असा आहे ह्यांचा किचन आहे. हे बटाटा भजीची तयारी आहे बघा. उखळमध्ये ते आपल्याला मिरची लसूणचा हे करून देतात, म्हणजे मिक्सर मध्ये नाही करत आहेत, उकळीमध्ये बनवतात. त्याचं सांबार बघा केवढं मोठं आहे. बाप, एवढा मोठा सांबारचा टोप आहे. म्हणजे त्यांना इथे त्यांची कामाची लगबग चालू आहे. इतके मोठे बटाटे, गरम गरम बटाटे सोलताय. हे इतकी तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता एवढे बटाटे. बाप रे, एवढे बटाटे, एवढे बटाटे ते रोज सोलतायत. आणि आता हे यहाँ पे कब से है? 30 साल हो गए. 30 साल हो गए. किती किलो बटाटे साधारण लागतात तुम्हाला दिवसभरात? एक पोता एका दिवसाला. बापरे, हे बघा एवढे मोठे मोठे बटाटे झाले. चेक. अशा पद्धतीने फायनली बटाटे वडे तळून खाण्यासाठी रेडी. किती वडापाव तुम्ही एका टायमाला सोडता दादा? 40 ते 50 वडापाव ते एका टायमाला. आणि दिवसभर असं किती वेळ चालू असतो तुमचं वडापाव सोडायचं? पूर्ण चालूच आहे. साधारण किती वडापाव होतात तुमच्याकडनं? सांगू नाही शकत. एका टायमाला जर ते 40-50 सोडताय तर दिवसभरात किती वडापाव होत असतील? त्यांनी कधी काउंटही केले नाही तेवढे वडापाव आहेत. चला, गरम गरम वडापाव तळून झालाय. आता आपल्याला सांबारही हवं ना. इथे इतकं फास्ट सांबारची तयारी होते. काय भाजी चिरतायत आणि आता सांबार गरम गरम इथे रेडी होणार आहे. काय स्पीड आहे यांची. वा, मस्तच. क्वालिटी एक नंबर है. गिराकी भी अच्छा था. एक बार खाएगा तो दोबारा आइए. हाँ, एक बार आए तो दोबारा आते ही. दोबारा आते ही. बहुत अच्छा गिराकी, कस्टमर का बहुत अच्छा. क्वालिटी वैसे मेंटेन रखता है. 40 साल से आने वाला अभी भी आ रहा है. आप भी आए. अच्छा, आपने 40 साल से. थँक्यू. किती वर्ष झाली? आम्हाला पत्ता आहे प्राधिकरण बेल चौक, प्राधिकरण भेट चौक. प्राधिकरण भेट चौक मध्ये 40 वर्ष झाली. अग्रवाल बिल्डिंग का साइड में. अगरवाल. और कितने लोग यहाँ पे काम करते हैं? आम्ही 18 आहे. 18 लोक फक्त वडापाव देतात. खूप आहेत जे आपल्याला इथे नाश्ता प्रोव्हाइड करतात. त्यांच्याशी बोलूया आपण. तुम्ही कधीपासून आहे इथे? मला झाले 20 वर्ष. 20 वर्ष तुम्ही इथे सर्व्हिस करता. सकाळी किती वाजता चालू करता ना? सकाळी 7 ते रात्री 9:30. सकाळी 7 ते 9:30 गरम गरम ते इथे सांबार वगैरे सांबार. देतात. आणि अजून काय सांगाल तुम्ही? अजून पोहा आहे, उपीट, इडली सगळे भेटतं आमच्याकडे. सगळं. आणि अनलिमिटेड असतं ना सांबार तुमचं? हा, हा, हे महत्वाचं आहे की हे अनलिमिटेड. बेसन भी चांगलं आहे. सगळं चांगल्या क्वालिटी मध्ये. जमीन तेल आहे. सकाळी तुम्हाला किती वाजता सुरू करायला लागतं? सगळं आम्ही सकाळी 5 नंतर चालू करतो आम्ही. सकाळी 5 वाजता त्यांना, म्हणजे 5 नंतर त्यांना सुरुवात करायला लागते. एवढा नाश्ता. 7 वाजता पोरं रेडी. किती लोकांसाठी तुमचा नाश्ता होतो? रोजचा 200 लोकांचा. 200 लोकांचा सकाळचा नाश्ता होतो. गरम गरम वाफ येते बघा. एवढ्या थंडीच्या दिवसात मस्त गरम सांबार आहे. सिटिंग अरेंजमेंट पण तुम्ही बघू शकता. पाहिलीच असेल सिटिंग अरेंजमेंट कशी आहे.
इतकी छान सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे आपण बसूया आणि आता आपण ऑर्डर देऊया. मस्त तुळशी वृंदावन आहे इथे, तुळशीच्या समोर आपण इथे बसतोय. इथे तुम्हाला साबुदाणा वडा पण मिळतो, जो सोमवार, गुरुवार आणि एकादशीच्या दिवशी तुम्हाला 70 रुपयाला फक्त साबुदाणा वडा मिळेल. बाकीचे आयटम सुद्धा रिझनेबल रेटमध्ये 40 रुपये, 30 रुपये, 50 रुपयामध्ये. आता आपण टेस्ट घेऊया इथली आणि मस्त थंडीच्या वातावरणात गरम गरम मस्त नाश्ता करूया. आपली ऑर्डर आता आपण ऑर्डर देऊया. एक इडली वडा मिक्स आणि एक वडापाव आणि एक कांदा भजी. चला आता आपली ऑर्डर आलेली आहे अशा पद्धतीने. वाव, एवढ्या मोठ्या याच्यामध्ये तुम्हाला वडापाव, चटणी आणि भजी तुम्ही बघू शकता. बघा इडली केवढी मोठी आहे यांची. मला वाटलं पहिला वडाच आहे, एवढी मोठी इडली आहे. आणि हा गरम गरम वडापाव, चटणी आहे. आपण गरम करूया. पहिल्यांदा आपण सुरुवात करू इडलीनी. इडली तेवढी मोठी आहे. सांबार खरंच छान आहे. आपण वडा पण बघू इथला कसा आहे. मस्त एकदम टेस्टी आहे. तुम्ही खरंच एकदा ट्राय करा. मी आता हा पूर्ण संपवते आणि तुम्हाला खरंच गरम आहे. भजी तर इतकी छान आहे, गरम गरम भजी थंडीच्या वातावरणात. त्याच्यावर मिरची. संध्याकाळी सुद्धा इथे वडापाव मिळतो. आता आपण टेस्ट करू वडापाव सुद्धा. इथली टेस्ट खरंच छान आहे. चटणी, ही वडापावची चटणी आपण हिच्यावर टाकूया. इथे चटणी पण मिळते, चटणी टाकू आणि अशी मस्त वडापाव बरोबर टेस्ट. गरम आहे. मिरची बरोबर वडापाव खायची मजा खूपच छान आहे. इथला गरम गरम मस्त कांदा भजी, वडा, इडली सांबार आणि वडापाव सगळं संपवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. खरंच अप्रतिम आहे. पोट आणि मन दोन्ही तृप्त झालेले आहे थंडीच्या वातावरणात. आता आपण मस्त गरम गरम चहा मागूया आणि इथला चहाचा पण आस्वाद घेऊया. चला चहाची ऑर्डर देऊ आपण. छोटू एक कडिंग चहा आहे. गरम गरम एक चहा आलेला आहे आपल्याकडे. चहाचा टेस्ट बघू आपण. गरम आहे. हा, सुंठ, आलं, वेलचीचा मस्त टेस्ट लागते. छान आहे. हा चहा पिऊन आहे ना मला अशोकाचा जो आपला फेमस चहा आहे ना त्याची आठवण झाली. खरंच मस्त चहा आहे. वा, ते कॉलेज स्टुडंट्स आले त्यांच्याकडनं पण ऐकूया. काय सांगाल तुम्ही? वासू वडापाव म्हणजे मी इकडेच राहते अकोडी रेल्वे स्टेशन जवळ. सो जवळचं आणि चांगलं स्पॉट म्हटलं स्नॅक्ससाठी फ्रेंड सोबत, म्हणजे दुपारचा चहा असो किंवा सकाळचा आता नाश्ता, मग त्यासाठी वासू वडापाव फेमस स्पॉट आहे आमचा. हा म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं इकडे. आणि खूप लहानपणापासून आम्ही म्हणजे पप्पा जरी कामावर नाही असले तरी येताना वासू वडापाव आणू का हे काय, म्हणजे इथली स्पेशालिटी, वासूची स्पेशालिटी वडापाव आणि आम्हाला सगळ्यांनाच ते खूप आवडतं. काय खातेस खास करून तुम्ही झालं की फेमस वडापाव आणि कांदा भजी. आणि आम्ही पण वडापावच, आम्हाला वडापावच आवडतो इथला आणि कांदा भजी फेमस टेस्टी आहे. म्हणजे लाईक अकोडी किंवा पीसीएमचं म्हटलं तर मी तर बेस्ट. थँक्यू. मी स्टार्ट झाल्यापासून अन्नाचा भजी या एरियामध्ये एक नंबर आहे. अन्ना के जगह भजी है ना, एक साल से खा रहा है मैं, और एक नंबर भजी, वड़ा पाव एकदम एक नंबर. बघू शकता बघा इथे तुम्हाला कोल्ड कॉफी जी आताची क्राऊड मध्ये फेमस आहे कॉलेज स्टुडंट मध्ये, कोल्ड कॉफी पण इथे तुम्हाला मिळणार आहे. वासू वडापावच्या इथे आल्यानंतर म्हाताऱ्या माणसापासून ते आत्ताच्या जनरेशन पर्यंत सगळ्या मुलांना आवडतं असं सगळं फूड इथे अवेलेबल आहे. आपल्या महाराष्ट्राचे छान वडापाव, तो फेमस वडापाव इथला एकदा ट्राय करायला नक्की या. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही वासू वडापावमध्ये येता
किंवा येणार आहेत. धन्यवाद.